आपल्या गावाकडे एक म्हण आहे, दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. विशेषतः जेव्हा गावाकडची साधी बोडी मुलं शहराच्या चकाचौंधमध्ये येतात, तेव्हा कधीकधी चांगल्या वाईट माणसाची पारख करणं त्यांना जमत नाही. आज मी तुम्हाला अशाच एका मुलीची गोष्ट सांगणार आहे, जी मोठ्या आशेनं शहरात आली. पण शहराच्या एका खोट्या नात्यानं तिचं संपूर्ण आयुष्य कसं बदलून टाकलं. ही गोष्ट आजच्या प्रत्येक तरुण पिढीने आणि पालकांनी ऐकली पाहिजे. या गोष्टीची सुरुवात होते एका छोट्याशा गावापासून. तिथे कोमल नावाची एक अत्यंत हुशार आणि साधी मुलगी राहायची. कोमलचे वडील नामदेवराव हे गावात शेती करायचे. घरची परिस्थिती बेताचीच होती, पण नामदेवरावांचं एकच स्वप्न होतं, आपल्या मुलीला खूप शिकवायचं आणि मोठं करायचं. कोमलने 12वीत गावात पहिला नंबर आणला. तेव्हा नामदेवरावांचा ऊर अभिमानाने भरून आला. त्यांनी कर्ज काढून स्वतःचे दागिने गहाण ठेवून कोमलला पुण्याच्या एका मोठ्या नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दिलं. सुरुवातीला सगळं काही खूप छान होतं. कोमल पुण्यात एका हॉस्टेलवर राहायला गेली. ती रोज सकाळी लवकर उठायची, कॉलेजला जायची आणि संध्याकाळी अभ्यासाला बसायची. रोज रात्री ती फोन करून आपल्या बाबांना सांगायची, बाबा तुम्ही काळजी करू नका, मी खूप अभ्यास करते, तुमचे कष्ट वाया जाऊ देणार नाही. नामदेवराव देखील तिकडे समाधानाने शेतात घाम गाळायचे. पण म्हणतात ना, शहराची हवा लागली की माणसाचे पाय जमिनीवरून सुटू लागतात. कोमल ज्या कॉलेजमध्ये होती तिथे श्रीमंत घरची मुलं यायची. हळूहळू कोमलला आपल्या साध्या कपड्यांची आणि गावाकडच्या भाषेची लाज वाटू लागली. तिलाही वाटू लागलं की आपणही यांच्यासारखं दिसावं, फिरावं. आणि याच दरम्यान तिच्या कॉलेजमधला सगळ्यात श्रीमंत आणि देखणा मुलगा रोहन याच्या नजरेमध्ये कोमल भरली. रोहनकडे महागडी गाडी होती, ब्रँडेड कपडे होते. त्याने कोमलशी मैत्री वाढवायला सुरुवात केली. कोमलसाठी हे सगळं स्वप्नवत होतं. रोहन तिच्याशी खूप गोड बोलायचा, तिला महागड्या हॉटेल्समध्ये घेऊन जायचा. कोमलच्या साध्या मनाला वाटलं की रोहन तिच्यावर खरं प्रेम करतोय. हळूच रोहनने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं होतं. यानंतर कोमलचं आयुष्य पूर्णपणे बदललं. जी मुलगी कधी रात्री 9च्या नंतर खोलीबाहेर पडत नव्हती, ती आता रोहनसोबत रोज रात्री पब आणि पार्ट्यामध्ये जाऊ लागली. अभ्यासामधून तिचं लक्ष पूर्णपणे उडालं होतं. रोहन आणि त्याच्या मित्रांसोबत एन्जॉय करणं, पार्ट्या करणं हा तिचा रोजचा दिनक्रम झाला. तिने बाबांना फोन करणं देखील कमी केलं. जेव्हा नामदेवराव फोन करायचे तेव्हा ती चिडून सांगायची, बाबा मी कॉलेजच्या कामामध्ये व्यस्त आहे, नंतर बोलते. पण तिला हे माहीत नव्हतं की ज्या रोहनला ती आपलं जग समजत होती तो तिचा फक्त वापर करत होता. रोहनसाठी कोमल ही फक्त काही दिवसांची गंमत होती, कारण ती दिसायला सुंदर होती आणि साधी असल्यामुळं तिच्याशी खेळणं रोहनला सोपं जात होतं. असंच काही महिने चाललं आणि मग एक दिवस असं काही घडलं ज्याने कोमलचं संपूर्ण जग उद्ध्वस्त केलं. एके दिवशी रोहनचा वाढदिवस होता. रोहनने पुण्याच्या एका मोठ्या फार्म हाऊसवर एका मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं. कोमल देखील खूप सुंदर कपडे घालून तिथे गेली. पार्टीमध्ये खूप दारू आणि अंमली पदार्थाचा वापर सुरू होता. कोमलला तिथे अस्वस्थ वाटू लागलं. तिने रोहनला सांगितलं, रोहन हे सगळं मला आवडत नाही, आपण हॉस्टेलवर परत जाऊया का? त्यावर रोहन हसला आणि म्हणाला, कम ऑन कोमल, डोंट बी सो बोरिंग, आज माझा वाढदिवस आहे, थोडं एन्जॉय कर. त्याने बळजबरीने कोमलला एक ड्रिंक दिलं, ज्यामध्ये त्याने आधीच काहीतरी अंमली पदार्थ मिसळला होता. ते ड्रिंक प्यायल्यानंतर कोमलला चक्कर येऊ लागली. तिचं डोकं सुन्न झालं. ती कशीबशी तिथल्या एका बेडरूममध्ये जाऊन झोपली. काही वेळाने तिला खोलीबाहेरून रोहन आणि त्याच्या मित्रांच्या हसण्याचा आवाज आला. कोमल अर्धवट शुद्धीत दरवाजाजवळ गेली आणि तिने जे ऐकलं त्याने तिच्या काळजाचा ठोका चुकला. रोहन त्याच्या मित्रांना सांगत होता, बघितलं ना मित्रांनो, मी पैज जिंकलो. तुम्ही म्हणत होतात ना की ही गावाकडची मुलगी आहे, ही सहजासहजी पटणार नाही.
बघितलं, 2 महागड्या गिफ्ट आणि खोट्या प्रेमाच्या शपथा घेतल्यावर कशी माझ्या मागे मागे फिरू लागली. आता माझं काम झालंय. उद्यापासून मी हिचा फोनही उचलणार नाही. हिची लायकी काय आणि माझी काय? हे ऐकून त्याचे मित्र मोठमोठ्याने हसू लागले. कोमलच्या पायाखालची मात्र जमीनच सरकली. तिच्या डोक्यावर जणू आभाळ कोसळलं. ज्या मुलासाठी तिने आपल्या बाबांचे संस्कार विसरले, आपल्या अभ्यासावर पाणी सोडलं, तो मुलगा तिच्या भावनांशी, तिच्या इज्जतीसाठी फक्त एक खेळ खेळत होता. तिला स्वतःची प्रचंड घृणा वाटू लागली. ती रडत रडत धावत त्या फार्म हाऊसच्या बाहेर पडली. रस्त्यावर अंधार होता, पाऊस पडत होता. तिला समजत नव्हतं की ती कुठे जावी. तिच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. तिला वाटलं की आता सगळं संपलंय. मी कोणत्या तोंडाने गावाकडे जाऊ? ती पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर आली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती रेल्वे रुळाकडे बघत विचार करत होती की जीवन संपवून टाकावं. तिने शेवटचा आपल्या मोबाईल स्क्रीनकडे पाहिलं तर त्यावर तिच्या बाबांचे 15 मिस कॉल होते. आणि त्या क्षणी तिच्या फोनची रिंग वाजली आणि स्क्रीनवर नाव होतं बाबा. कोमलने थरथरत्या हाताने फोन उचलला. तिने फक्त एवढंच म्हटलं, बाबा, आणि ती ढसाढसा रडू लागली. तिकडून नामदेवरावांचा काळजीयुक्त आणि प्रेमळ आवाज आला. हॅलो कोमल, बाळा, काय झालं? तू का रडतेस? मी संध्याकाळपासून फोन करतोय. आज शेतात काम करत असताना अचानक माझं मन खूप घाबरलं. मला वाटलं माझी मुलगी संकटात आहे, म्हणून मी रात्रीची एसटी पकडून पुण्याला आलोय. मी आता पुणे स्टेशनवर उभा आहे. तू कुठे आहेस बाबा? बाबा पुणे स्टेशनवर आहेत हे ऐकल्याबरोबर कोमल भानावर आली. तिने आजूबाजूला पाहिलं तर काही अंतरावर तिचे वृद्ध बाबा, अंगावर एक साधा सदरा, डोक्यावर पांढरी टोपी आणि हातात गावाकडची जुनी पिशवी घेऊन गर्दीमध्ये उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात फक्त आणि फक्त आपल्या मुलीची काळजी होती. कोमल धावत गेली आणि तिने बाबांना घट्ट मिठी मारली. ती रस्त्यावरच गुडघे टेकून ढसाढसा रडू लागली. तिने रडत रडत बाबांना सगळं काही सांगितलं. तिची चूक, रोहनचा धोका आणि तिच्या मनात आलेला आत्महत्येचा विचार. तिला वाटलं होतं की बाबा आता तिच्यावर खूप रागावतील, तिला घरातून हाकलून देतील. पण नामदेवरावांनी काय केलं माहिती आहे? त्यांनी आपल्याला फाटलेल्या उपरण्याने कोमलचे अश्रू पुसले. तिचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाले, बाळा, चूक ही माणसाकडूनच होते. शहराच्या या खोट्या चकाकीत भले भले फसतात. तू तर अजून लहान आहेस. त्या मुलाने तुझा वापर केला, पण त्याने तुझा आत्मा नाही हिरावून घेतला. तू जिवंत आहेस हेच माझ्यासाठी खूप आहे. तू नराधम तुझ्या अश्रूंच्या लायकीचा नाही. चल घरी चल. बाबांच्या त्या शब्दांनी कोमलला एक नवं जीवनदान दिलं. तिला कळलं की जगातलं सगळ्यात खरं आणि पवित्र प्रेम फक्त आईवडिलांचंच असतं. यानंतर कोमल गावाकडे परत गेली. तिने धीर धरला. तिने पुन्हा एकदा पुण्यात राहून जीवापाड अभ्यास केला. शहराच्या फालतू पार्ट्या आणि खोट्या मित्रांना तिने आपल्या आयुष्यातून कायमचं काढून टाकलं. 2 वर्षानंतर कोमलने MPSCची परीक्षा पास केली आणि ती एका मोठ्या पदावर अधिकारी बनली. ज्या दिवशी ती अधिकारी बनून गाडीतून गावात आली, त्या दिवशी तिने पहिली मिठी आपल्या बाबांना मारली. रोहनसारखी अनेक श्रीमंत मुले आता तिच्या ऑफिसच्या बाहेर लाईनीत उभे असायची. ही गोष्ट आजच्या प्रत्येक तरुण मुलामुलीसाठी एक खूप मोठी शिकवण आहे. शहरामध्ये या, शिका, मोठे व्हा, पण गावाकडच्या आईवडिलांचे कष्ट आणि त्यांचे संस्कार कधीच विसरू नका. शहरातले कट्ट्यावरचे मित्र आणि क्षणिक सुख देणारं प्रेम हे कधीच खरं नसतं. संकट काळात फक्त आपले आईवडीलच पाठीशी उभे राहतात. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.